इकडे भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या शिष्टाईला मुंबईमध्ये यश आलेलं पाहायला मिळतं। बहुतांश बंडखोरांची तलवार आता म्यान झाली आहे आणि काही ठिकाणी बंडखोर लढण्यावर मात्र अजूनही ठामही दिसतात। दिव्या ढोले, जान्हवी राणे, शिल्पा केळुस्कर, नेहल शहा या बंडखोरींवर ठाम आहेत, तर कमलाकर दळवी, गजेंद्र धुमाळे, अरुण दळवी, संदीप जाधव, श्रद्धा पाटील यांनी तलवार म्यान केली आहे। जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी ही बंडखोरी मागे घेतलेली आहे। येऊया पुढच्या बातमीकडे। इकडे दक्षिण मुंबईमध्ये बंडखोरी शमवण्यामध्ये भाजपला थोडं यश येताना पाहायला मिळते। भाजपचे बंडखोर उमेदवार कमलाकर दळवी यांनी अर्ज मागे ते घेणार असल्याचं कळतं, तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मध्यस्थीनंतर हा निर्णय घेतलेला आहे। भाजपच्या हर्षिता नार्वेकरांच्या विरोधात वॉर्ड क्रमांक 225 मध्ये दळवींनी ही बंडखोरी केलेली होती आणि या संदर्भात माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। ओम, दक्षिण मुंबईतली बंडखोरी शमवण्यात भाजपला यश आलेलं पाहायला मिळतं आहे। नार्वेकरांनी या ठिकाणी मध्यस्थी केल्याचं कळते, काय नेमकं घडलंय? अगदी बरोबर आहे। खरं तर 225 प्रभागामध्ये नार्वेकर यांच्याच कुटुंबातले उमेदवार होते, त्यामुळे या उमेदवारांच्या विरोधामध्ये भाजपचे बंडखोर कमलाकर दळवी यांनी जो अर्ज दाखल केला होता तो मागे घेण्यात यावा यासाठी प्रयत्न केले जात होते। अखेर राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या प्रयत्नानंतर हा अर्ज जो आहे तो मागे घेण्यात आलाय। कमलाकर दळवी यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया देत आपल्यावर कुठलाही दबाव नाही, केवळ पक्षाचा नुकसान होऊ नये यासाठी आपण हा अर्ज मागे घेत असल्याचं सांगत आपण एकनिष्ठपणे यापुढेही पक्षाचं काम करत राहू असं म्हटलंय। केवळ दक्षिण मुंबईच नाही तर मुंबईतील अनेक ठिकाणचे जे बंडखोर आहेत ते मागे घेण्यामध्ये भाजपला यश आलंय, मात्र परंतु काही महत्वाच्या ठिकाणावरचे बंडखोर जे आहेत त्यांनी अद्यापही अर्ज मागे घेतलेला नाही, त्यामुळे या ठिकाणी भाजपला बंडखोरीचा फटका बसणार हे देखील स्पष्ट झालंय। त्यामुळे निवडणुकांच्या एकंदर या रणसंग्रामामध्ये आता भाजपला बंडखोरांमुळे किती नुकसान होते हे देखील पाहणं महत्वाचं आहे। ठीक का ओम, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। आपली श्रद्धा जी आहे ती व्यक्त करत असताना आज असेच एक भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री कमलाकर दळवी यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आज आपली उमेदवारी अर्ज परत घेतलेला आहे। त्याबद्दल पक्षाच्या वतीने मी त्यांचे आभारही मानतो आणि त्यांचे कौतुकही करतो।